नाटक हा आमच्या सगळ्यांचा बेसच आहे. म्हणजे आम्ही एकांकिका स्पर्धेतलीच पोरं आहोत जी आज एवढ्या कॉन्फिडेंटली काम करू शकतो. म्हणजे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय, मला अजूनही टेक्निकली नॉलेज नाही सर. म्हणजे कुठली फ्रेम आहे, काय आहे हे मला म्हणजे नॉलेज म्हणजे तुम्ही त्याच्यात जास्त जात नाहीत. मला नाही माहिती. अच्छा. डिरेक्टर बोलले ना ती म्हणजे तीच म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो. लालबाग परळचा माझा सिनेमा आहे हो अरे जो महेश सरांनी दिग्दर्शित केला आहे. ते करण पटेल सर त्यात हिरो होते ते आणि मी त्यांचा तो साईड किक होता ना स्पीड ब्रेकर. तर करण सर ना नेहमी ना डीओपीला विचारायचे क्या रेडी क्या फ्रेम कौन सा है ओके 100 है ओके लेन्स 100 हो 75 ओके 5 ओके नाही ओके 100. मला सरांनी एकच गोष्ट सांगितलं कॅरेक्टर असं ठेवते की थोडं कॉन्फिडन्स कमी त्या पोराचा पण तो घुसलेला पोरगा आहे. तर मी तसं आहे तरी मी ते ऐकत सारखं हिरो बोलतोय आणि रेड्डी माझा मित्र म्हणजे आमचा मित्र होता रेड्डी तो कॅमेरामन मस्त माणूस. तर एके दिवशी मीच रेड्डीला रेड्डी क्या कॅमेरा आहे क्या लेन्स लगाय घ्या. तर सर मॉनिटरवर होते. तर सरांनी ते पाहिलं. मला माहित नाही पण मी खूप नशिबान पोरग आहे की महेश मांजरेकर सरांचा आशीर्वाद डोक्यावर आहे. बोलवलं मला इकडे काय विचारलंस असं तर लेन्स काय 100 म्हणजे काय माहिती तुला. बोला नाही माहिती मला. बोले तू असा अभिनेता आहेस जो त्या फ्रेमची विचार करू नकोस. तू कॅच कर तू काम कर तो कॅच करेल. काय असतं म्हणजे तो आणि तो चांगला आहे म्हणजे ते नॉलेज असणं पण चांगलं आहे ना की खूप माझं एवढा दिसतोय मी एवढा दिसतोय तर काय माझं कसं अभिनय करू. पण तुझं तसं नाही आहे तू कर. तर मला जर तुम्ही सांगितलं असतं ना की काय करा सिद्धार्थजी असंच बसा हातबीत बाहेर काढू नका असं बसू नका तर मी कॉन्शियस होईल की नाही मग ते त्यांची फ्रेम. तर मी त्या झोनचा पोरगा आहे की आम्हाला जो कॉन्फिडन्स दिला काम करायचा तो थिएटरने दिला हे आम्ही करतोच आहोत. म्हणजे कॅमेरा तुला कॅच करेल. त्यामुळे नाटक करायचं होतं 25 वर्ष सेलिब्रिटी करायची होती आणि त्यात महेश सरांनी ठरवलं होतं की आपण नाटक करायचं. तर महेश मांजरेकर सरांच्या हाताखाली काम करणं कोण टाळेल. माझ्या आयुष्यातली जेवढी आयकॉनिक काम आहे जेवढी छान छान कामं आहेत महेश सरांनी मला नेहमीच एक विनोदी अभिनेता न समजता त्यांनी मला ॲक्टर समजलं आणि तशी कामं दिली. शिवाजीराजे भोसले बोलतो असेल किंवा आता स्पीड ब्रेकर असेल किंवा ते धक्का असेल किंवा कुटुंब असेल ते प्रत्येक सिनेमात मला काहीतरी आता पुन्हा शिवाजीराजे भोसले आला होता त्यातला जो सिद्धार्थ जाधव आहे जो खिल्लारी आहे मला नेहमीच ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतात. त्यामुळे त्यांच्या हाताखाली ॲनिमलसारखं नाटक करणं ते कोण सोडेल. त्यामुळे मी ऑन